धार्मिक स्थळांवरील नोटीसला शेख शाकीर यांचा कायदेशीर आक्षेप. 2011चा शासन निर्णय डावलल्याचा आरोप, हायकोर्टात जाण्याचा इशारा. धार्मिक स्थळांवर कारवाईपूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा, आयुक्तांना निवेदन. 7 दिवसांची नोटीस वादात, शासन निर्णयाचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप. अहिल्यानगर महानगरपालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत प्रसिद्ध केलेल्या जाहीर नोटीसवर आता गंभीर आक्षेप घेण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर अब्दुल सत्तार यांनी महापालिका आयुक्तांना सविस्तर निवेदन देत ही नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून कायदेशीर प्रक्रिया डावलून कारवाई केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिलाय. या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास 29 सप्टेंबर 2009 पासून सुरू होतो. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर 5 मे 2011 रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने सविस्तर शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार 29 सप्टेंबर 2009 पूर्वी अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांबाबत स्वतंत्र पडताळणी, कायदा सुव्यवस्था, वाहतूक, लोकमान्यता आणि इतर बाबींचा विचार करूनच पुढील निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन अहमदनगर महानगरपालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करत तब्बल 574 धार्मिक स्थळांना सरसकट अनधिकृत घोषित केल्याचा आरोप शेख शाकीर यांनी आपल्या निवेदनात केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार या यादीत अनेक दशके आणि शेकडो वर्ष जुनी मंदिरे, मशिदी, दर्गे, चर्च, कबरी आणि मजार यांचाही कोणतीही सखोल कायदेशीर पडताळणी न करता समावेश करण्यात आलाय. याच काळात महापालिकेने हरकती मागवल्यानंतर शेख शाकीर यांनी महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर हरकत दाखल केली. मात्र 10 वर्षांच्या कालावधीनंतरही त्या हरकतींवर कोणताही अंतिम किंवा कारणयुक्त आदेश देण्यात आलेला नाही, असा दावा त्यांनी केलाय. इतकेच नव्हे तर 25 ऑक्टोबर 2016 रोजी नगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या अहवालात शहरातील बहुतांश धार्मिक स्थळांमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा नसल्याचे नमूद करण्यात आले होते. अनेक धार्मिक स्थळांना लोकमान्यता असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना 2026 मध्ये महानगरपालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून 7 दिवसांची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. या नोटिशीत कोणत्या धार्मिक स्थळांवर कारवाई होणार, त्यांचे वर्गीकरण काय आहे, समितीचा ठराव काय आहे किंवा संबंधितांना वैयक्तिक नोटीस देण्यात आली आहे का, याचा कोणताही तपशील नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. शेख शाकीर यांनी विशेषतः लालबाग कब्रस्तान परिसरातील दर्गा, मीरा हैदरशाह दर्गा, नटराज हॉटेल समोरील दर्गा आणि हजरत जलालशाह जलाल बुखारी दर्गा यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक धार्मिक स्थळांची स्वतंत्र पडताळणी, अ, ब आणि क वर्गीकरण, महानगरपालिका स्तरीय समितीचा ठराव, किमान 1 महिन्याचा हरकतींचा कालावधी, सुनावणी आणि कारणयुक्त अंतिम आदेश झाल्यानंतरच पुढील कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली जाहीर नोटीस तात्काळ रद्द करून 5 मे 2011च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी अशी मागणी शेख शाकीर यांनी केली. अन्यथा कायदेशीर हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आपल्या निवेदनातून त्यांनी दिलाय.